3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूरच्या रेणुकादेवी गडावर दररोज पुणे, मुंबई, संभाजीनगर आणि परराज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र सध्या गडावर पोहोचल्यानंतर भाविकांचे मोबाईल केवळ शोभेची वस्तू ठरत आहे. नेटवर्क असूनही कॉल लागत नाहीये, लागताच तर समोरच्याचा आवाज येत नाहीये. सगळ्यात मोठी अडचण येत आहे ती डिजिटल पेमेंटमध्ये. गडावरील दुकानांमध्ये फोन पे किंवा गुगल पेने पैसे देण्यासाठी रेंज नसल्यामुळे भाविकांची मोठी गोची होत आहे. केवळ गडच नाही तर माहूर शहरातही हीच परिस्थिती आहे. यामुळे व्यापारी, विद्यार्थी आणि शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहेत. बँकिंग सेवा आणि आरोग्य सेवांवरही यांचा परिणाम होत असून डिजिटल इंडियाच्या गप्पा मारणाऱ्या कंपन्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. इथं रेंजमध्ये काहीच नाही, रेंज येत नाही, नेटवर्क येत नाही, फोन लागत नाही. फोन लावण्यासाठी नाही म्हणलं तर 500 ते 700 मीटरवर जाऊन बोलावं लागते. भाविकांचं इथं जीपे नाही होत, फोन पे, पेटीएम काहीच चालत नाही. ते फक्त शो म्हणून वापरलेलं आहे आम्ही दुकानात. फक्त शो म्हणून वापरलं का ते? बरोबर. कॅश फक्त आणत नाही भाविक. बरोबर. सगळे जीपेचा व्यवहार, ऑनलाईन व्यवहार झालेला आहे. हो. तर पेमेंट करायला इथं जीपे नाही होत. काही लोक 500-700 मीटरवर जातात. हो. त्यांचं तर आता आम्हाला कसं ओटी द्यावं लागते. आता आमचं पातळ ओटीचं दुकान, ते वरती पाठवलं तर काही भाविक वरी जाऊन मारावं लागते, तिथं बी रेंज नाही येत. तर जिओवाल्यांनी आम्हाला ताबडतोब इथं नेटवर्कची सुविधा करून द्यावं. म्हणजे